बघा तुम्ही विचार करत तुम्ही जे करताय ना ते खरंच चुकीचं आहे. आणि माफ करा, मी नाही, नाही, तुमच्यासोबत नाही, लग्न नाही. नाही करू शकत. अरे नाही नाही, तसं 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 काही करायची गरज नाही आहे. काय विद्या, खुश ना व? हो. अगं हो, काय असं तोंड काय पाडून बसलीयस? तोंड वगैरे काही पाडून नाही बसले ग. बघ थोडासा विचार करते. विचार कसला? काही प्रश्न पडलेत मला त्याच विषयी. अगं आता कसले प्रश्न? मी तर ऐकलं तुला जो मुलगा बघायला आला होता ना, तो शहरात मोठ्या कंपनीत काम करतो म्हणे आणि त्याचं मोठं घर पण आहे. अगं मग भारी ना, तुमचा फक्त राजा राणीचा संसार. सगळं बरोबर आहे ग, असेल तो मोठ्या कंपनीत कामाला, पण आहेत माझे काही प्रश्न. प्रश्न? अगं आता कसले प्रश्न? अगं अगं असे मुलं भेटत नाहीत माहितीये का तुला? अगं नशीबवान आहेस तू, आणि आता कसले प्रश्न? अगं ते सगळं बरोबर आहे, पण मला त्याच्या घरच्यांविषयी काही कळलं नाही आहे एवढं. आणि आता बाबा आणि आईला एवढं विचारू नाही शकत ना. आता मी बोलवलं आहे त्याला, येतच असेल. बाबांना असे प्रश्न विचारणं चांगलं नाही वाटत ना. अच्छा. तेच आता बोलते मी त्याच्यासोबत. पण अगं कसला भारी आहे, तुला एवढा चांगला मुलगा भेटतोय तर करून घे ना. तुझे आणि माझे विचार वेगळे आहेत ग. मला जॉईंट फॅमिली पाहिजे, मला असं सेपरेट नाही राहायचं. आजकाल कोणी जॉईंट फॅमिलीमध्ये राहत नाही. आजच्या मुली कशा आहे तुला माहित नाही का? तुझं सगळं बरोबर आहे, पण मला नको आहे ग तसं. मला एकत्रच कुटुंब पाहिजेत. मी बोलते त्याच्यासोबत. ठीक आहे, चालते. चल येते. हो, बाय. दोनदा बघून गेलो या मुलीला. तिला काय प्रश्न पडले काय माहिती. पर्सनली भेटायला बोलवलं. आई वडील बाहेर गेले. हा इथंच इथंच इथंच. ते बघू काय म्हणते. काम कर, गाडी तर सावलीत लाव आणि गाडी लावून ये इथं. 10-15 मिनटं लागतील. ये. अरे बस ना. नाही ठीक आहे. बस 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 बस. इट्स ओके. थँक्यू पाणी दिल्याबद्दल. थँक्यू. काय व्यवस्थित झालं ना? हो. बोल, तुला बोलायचं होतं माझ्याशी काही. हां, मला तुमच्या घरच्यांविषयी काही माहिती भेटली नाही ना, त्यामुळे मला जरा विचारायचं होतं. अच्छा, विचार मग काय विचारायचं तुला नेमकं. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी आई वडील भाऊ बहीण आहेत सगळे. एकत्र राहता तुम्ही? नाही, ते गावाला असतात, मी पुण्याला असतो. जॉबमुळे पुण्याला राहावं लागतं ना. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही आई वडिलांसोबत राहत नाही? नाही नाही, एकटाच राहतो मी. ते गावाकडे राहतात आणि त्यांची गावची थिंकिंग आहे. सो मला गावाकडे राहायला नाही आवडत, त्याच्यामुळे मी पुण्यालाच असतो. मला वाटलं तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत राहतात. अरे नाही, त्यांची जरा विचार वेगळे आहेत. सो त्यांना गावाकडे राहायला आवडतं आणि मी लहानपणापासून बाहेर शिकलो आहे. एवढा चांगला जॉब आहे माझा. सो मला ते सोडून गावाला जाता येत नाही आणि गावाकडे राहायला मला तसंही आवडत नाही. सो मी एकटा पुण्यालाच असतो, बाकी सगळे गावाला असतात. अच्छा. हां. सो तुला पण माझ्यासोबत पुण्यालाच यावं लागेल. तिथे आपलं सगळं फ्लॅट आहे. ॲक्च्युली मला जॉईंट फॅमिली हवी होती. म्हणजे मला असं एकटं नाही राहायचं आहे तुमच्यासोबत. एक असतं ना की आता मी इकडे घर सोडून येणार, तर मला आईसारखी माया लावणारी सासू पाहिजे, बाबांसारखे काळजी घेणारे सासरे पाहिजेत, भावासारखा खंबीर पाठीशी उभं असणारा दीर पाहिजे, बहिणीसारखी नखरी करणारी एक नणंद पाहिजे. असं एक पूर्ण फॅमिली असली ना की एक सुख असतं त्या परिवारामध्ये. नुसतं 4 भिंतीत राहून काय करणार ना आपण. पण मी तर अशी अजिबात अपेक्षा केली नव्हती. आजकालच्या मुलींना सगळ्यांना फ्रीडम हवं असतं. सासू सासरे किंवा माझा भाऊ माझी बहीण कोणीच नको असतं. त्यांना एकटं राहायचं असतं आणि त्यानुसारच मी विचार केलेला की तुझी थिंकिंग पण तशीच असेल. नाही नाही, माझे विचार खूप वेगळे आहेत. हे ॲक्च्युली मुलींचे विचारच ना खूप हे चुकीचं आहे. तुम्ही आत्ता ज्या पोझिशनला आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांमुळे. त्यांनी बरोबर. तुम्हाला शिकवलं नसतं तर तुम्ही ह्या पोझिशनवर नसतात ना. आणि ते कुठेतरी तुम्हा सगळ्या मुलांची पण चुकी आहे.
तुम्हीच सांगायला हवं की मला माझ्या आई वडिलांसोबत राहायचंय. एक मिनिट आमच्या मुलांचीच चुकी असं काही नाही आहे. बऱ्याच मुलींचं पण असे विचार आहेत की त्यांना सासू सासरे नकोच असतात. त्यांचं मी असं म्हणत नाही की मुलींचीच चुकी आहे, मुलींचीही चुकी आहे, पण त्यांच्यापेक्षा जास्त मुलांची चुकी आहे. जर मुलं असे खंबीरपणे बोलले ना की नाही मला माझे आई बाबा पाहिजेत, तर मुलींना असं सगळ्याच मुली अशा लग्नाला नाकार देणार नाहीत ना, त्यांना ते मान्य करावंच लागेल. आणि जर असं झालं तर वृद्धाश्रम किती बंद पडतील ना भारतातले. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी काही त्यांना वृद्धाश्रमात नाही ठेवलेलं. कसं आहे, एवढा बाहेर जाऊन शिक्षण घेतलंय, एवढा चांगला फ्लॅट आहे पुण्यामध्ये, तुला जसं हवं तसं वागता येईल. ते आपल्यामध्ये येणारं कोणी नसेल, आपल्यामध्ये आई वडिलांवरनं भांडण होणार नाही. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी वेगळा राहायचा निर्णय घेतलाय. ते सगळं बघ, बरोबर तू आहे. अजूनही विचार करू शकतेस. जसे तुमचे काही स्वप्न आहेत तसे त्यांचे काहीतरी स्वप्न असतील ना, की त्यांनी तुम्हाला एवढं लहानाचं मोठं केलंय. त्यांनाही वाटत असेल ना की माझ्या मुलाने मला सांभाळावं, माझ्या म्हातारपणात त्यांनी माझी काठी व्हावी. ॲक्च्युली मला आत्तापर्यंत मी जेवढ्या मुलींना भेटतोय बघतोय, प्रत्येकाला वेगळंच आईवडील नको आहेत माझे, प्रत्येकांना वेगळंच होतं. पण मी तुला भेटलो आणि मला तू दिसल्यानंतर आवडलं, सो मी विचार केला की नाही आपण कंटिन्यू करू. पण अशी विचार करणारी मुलगी मला कोणी मिळाली नाही, भेटली नाही. तू पहिल्यांदाच असं बोलते, सो मला तुझे विचार ऐकून मलाच विचित्र वाटतंय की मी असं का करतोय म्हणून. बघा, तुम्ही विचार करत तुम्ही जे करताय ना ते खरंच चुकीचं आहे. आणि माफ करा, मी तुमच्यासोबत लग्न नाही करू शकत. अरे नाही, तसं काही करायची गरज नाही आहे. ॲक्च्युली तुझे विचार मला पटलेत. मी ॲक्च्युली खरंच तुझे आभार, थँक्यू बोलतो तुला की तू माझे डोळे उघडले. मी जातो, आईवडिलांशी बोलतो व्यवस्थित. आणि तुझ्यासारखी मुलगी कोणाला नको असेल जी घराला एकत्र ठेवेन. मी घरी जाईन, सगळ्यांशी बोलतो आणि मी नक्कीच गुड न्यूज देतो तुम्हाला की तुला हवं आहे तसं मी करण्याचा प्रयत्न करेन. चालेल. थँक्यू. एवढंच विचारायचं होतं. हो, हेच बोलायचं होतं मला. ठीक, मग एवढं करूनच जा ना. नाही मला जायचं आहे, माझा भाऊ आलाय अच्छा. आणि त्याला बाहेर जायचंय. सो त्यांना थँक्यू. नाही जाईन, इट्स ओके. चालेल. आम्ही जाऊ आणि लवकरच कळवतो मी. होप सो तुमच्याकडनं काही नकार येणार नाही म्हणून. नाही. चला, थँक्यू. विचार कर फक्त. येस. चला, चालेल. बाय. बाय.